आज मी तुम्हाला काही सांगणार आहे. आपली महाराष्ट्र सरकार कशा प्रकारे कार्य करते, आपलं महाराष्ट्र सरकारचं शासन काय चालतंय. आता बघा, यामध्ये चूक कोणाची हे मला पण नाही माहिती, पण तुम्ही मला सांगू शकतात किंवा हे आमच्या वसई विरार शहरामधील वसई येथील सातेवली गावातील ही मराठी शाळा आहे. फक्त एक मराठी शाळा दाखवली आहे मित्रांनो मी तुम्हाला. याची अवस्था बघा, खंडर सारखी अवस्था आहे. एवढी खराब अवस्था असलेल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचं जाण्याचं मन तरी करेल का शिक्षणासाठी? घरचे सुद्धा विचार करतील की पाठवू की नको, मग ते कोणतेही लोक असो. मला एक सांगायचं, एक सर्वे पण आहे, त्यामध्ये पण तुम्ही बघू शकतात की जेवढी चांगली ही शाळा असेल तेवढं विद्यार्थ्यांचं जाण्याचं मन करतो आणि शिक्षणाचा मन करतो की शिक्षण घेऊ शकतो. तर यामध्ये नक्की कोणाची चूक आहे? आणि इकडचे जे आमचे स्थानिक जे नेते मंडळी आहेत त्यांचं काय मला समजत नाही. कधीतरी फेराफराटा करा की शाळे बघा आमच्या शाळा कशा चालल्यात, काय चालल्यात. आणि त्याहून महत्वाचं, शाळेच्या समोर एक मुलीचं चित्र केलंय की त्या अशी पुस्तक वाचते. ते पुस्तक तर गायब झालं, आता ती पुस्तक वाचत होती, असं एक चित्र उभारण्यात आलेलं. आता त्याला नगरपालिकेने किती निधी पुरवला असेल, किती खर्च झाला असेल तेही मला माहित नाही, पण ठीक आहे, चांगली गोष्ट केली तुम्ही. पण त्या समोर कचरा कुंडीच आहे ना, आजपर्यंत तिकडची कचरा कुंडी हटवली नाही. म्हणजे ती मुलगी कचऱ्यामध्ये शिकते हे लोकांना दाखवायचंय का तुम्हाला, की गरीब घराचे मुलं फक्त कचऱ्यात शिकू शकतात, तुम्ही कचऱ्यातच राहू शकतात, हे दर्शवायचं असेल का? मला प्रथम सांगायचंय की या गोष्टीची कधी म्हणजे सांगतात ना, कधी यांच्या दृष्टीमध्ये येईल की हे गोष्ट चुकीचं आहे, इकडनं कचरा तरी साफ केला पाहिजे. नाहीतर ती जी आपण प्रतिमा बनवली ती नाही बनवायला पाहिजे होती. जनतेचे पैसे फुकट घालवायचे, सगळ्या गोष्टी फुकट करायच्या आणि मराठी शाळा बंद करायच्या सरकारने. आणि सांगायचं मुलांची संख्या कमी आहे. जर अशी शाळा असेल तर संख्या कशी वाढेल? तुमचे कार्यालय, सर्व पक्षांना सांगतो भाई, पक्षांचे तुमचे असे कार्यालय एकदम टवटवीत चकचकीत असतात. मग तुमची सत्ता जर असेल तर तुम्ही आम्हाला तसेच चकचकीत टवटवीत मस्त दिसणारे शाळा का देऊ शकत नाही? निधी पूर्णपणे कमी पडत नाहीये, फक्त सांगायचं की निधी कमी आहे. बाकी तो निधी मला माहिती आहे, जनतेला माहिती आहे. महाराष्ट्रामध्ये पैशांची कमी नाही, नितीन गडकरी पण सांगतात. मग कुठे गरिबांच्या पोरांना असे तुम्ही खंडरसारख्या शाळांमध्ये शिक्षणासाठी पाठवतायत? कुठेतरी सरकारने या गोष्टीची संपूर्ण महाराष्ट्रामधील शाळेची दखल घ्यावी, पण कधी घेणार? जनता पण चुप आहे ना, सरकार पण काय करणार? आज मी तुम्हाला काही सांगणार आहे. आपली महाराष्ट्र सरकार कशा प्रकारे कार्य करते, आपलं महाराष्ट्र सरकारचं शासन काय चालतंय. आता बघा, यामध्ये चूक कोणाची हे मला पण नाही माहिती, पण तुम्ही मला सांगू शकतात किंवा हे आमच्या वसई विरार शहरामधील वसई येथील सातेवली गावातील ही मराठी शाळा आहे. फक्त एक मराठी शाळा दाखवली आहे मित्रांनो मी तुम्हाला. याची अवस्था बघा, खंडर सारखी अवस्था आहे. एवढी खराब अवस्था असलेल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचं जाण्याचं मन तरी करेल का शिक्षणासाठी? घरचे सुद्धा विचार करतील की पाठवू की नको, मग ते कोणतेही लोक असो. मला एक सांगायचं, एक सर्वे पण आहे, त्यामध्ये पण तुम्ही बघू शकतात की जेवढी चांगली ही शाळा असेल तेवढं विद्यार्थ्यांचं जाण्याचं मन करतो आणि शिक्षणाचा मन करतो की शिक्षण घेऊ शकतो. तर यामध्ये नक्की कोणाची चूक आहे? आणि इकडचे जे आमचे स्थानिक जे नेते मंडळी आहेत त्यांचं काय मला समजत नाही. कधीतरी फेराफराटा करा की शाळे बघा आमच्या शाळा कशा चालल्यात, काय चालल्यात. आणि त्याहून महत्वाचं, शाळेच्या समोर एक मुलीचं चित्र केलंय की त्या अशी पुस्तक वाचते. ते पुस्तक तर गायब झालं, आता ती पुस्तक वाचत होती, असं एक चित्र उभारण्यात आलेलं. आता त्याला नगरपालिकेने किती निधी पुरवला असेल, किती खर्च झाला असेल तेही मला माहित नाही, पण ठीक आहे, चांगली गोष्ट केली तुम्ही. पण त्या समोर कचरा कुंडीच आहे ना, आजपर्यंत तिकडची कचरा कुंडी हटवली नाही. म्हणजे ती मुलगी कचऱ्यामध्ये शिकते हे